पारखणी त्यांच्या माध्यमातून चालू आहे. एका बाजूला आपण पाहिले तर अमोल माने सर लीग अंपायर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर नितीन सर ॲज अ मेन अंपायर. आणि प्रत्येक स्पर्धेला ॲज अ रेनी सीझन साठी आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला ॲज अ अंपायर म्हणून त्यांना पाहतो. मागणीचे, आवडीचे आणि बऱ्याच नियमांचा आणि बऱ्याच गोष्टींचा अभ्यास असणारे अंपायर. एका बाजूला सागर आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालाय उधवणे टीम कडून. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन ओपन करेल या मॅच मध्ये अर्जुनच्या समोर. संपूर्ण टीमचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. बॅकवर्ड स्क्वेअर एक डीप मध्ये, मिड विकेटला खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंटला असे सर्व खेळाडू सज्ज झालेत. तर दुसऱ्या बाजूला उधवणे टीमचा कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. सागर सध्या मात्र स्ट्राईकला. स्पर्धेला सुरुवात होते. अंपायरनं ग्रीन सिग्नल दिलाय. टाळ्यांच्या आवाजामध्ये मंगलमूर्ती चषक 2026 ची करूया सुरुवात. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया म्हणत पहिल्या चेंडूनं 9 वाजून बरोबर 5 मिनिटांना पहिला चेंडू मैदानामध्ये हाताळला गेला. शुभमुहूर्त नसतो कोणता. लॉफ केलाय. सागरच्या बॅट मधून पंच आलाय. सीमा पार गेलाय दुसऱ्या चेंडूवरती. सागरनं गुड मॉर्निंग बोलणारा हा षटकार ठोकलाय. उधवणे टीमचा कॅप्टन, एक स्ट्रॉंग कॅप्टन ज्याला तुम्ही बोलू शकता. उधवणे टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या नावानं नेहमी खेळत आला. एक आयोजक म्हणून देखील या स्पर्धे या संघाला ओळखलं गेलं. टेनिस क्रिकेटमध्ये असणारं त्यांचं उत्तम आयोजन, त्याचबरोबर उधवणे प्रीमियर लीग झाली, अशा बऱ्याच आयोजकांमध्ये या संघाला ओळखलं जातं. मात्र आज बॅटिंग परफॉर्मन्स हो आही उचललाय. खेळाडू इकडे आहे उभा, मात्र तो फक्त बघ्याची भूमिका घेतोय. चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय सीमा रेषेपार. उधवणे टीमचा सागर दमदार. वॉट बॅटिंग. पहिला चेंडू थोडासा खाली राहिला. दुसऱ्या चेंडूवरती असर बॅटनं पंच केला. तिसरा चेंडू आला. त्याही चेंडूला उडवून फेकून दिलं जातंय सीमापार. अर्जुनच्या वर केला जातोय घाती प्रहार. अप्रतिम बॅटिंग. लॉफ केल्या आणखीन एक इन दी रो. कदाचित 3 चेंडू 3 षटकार. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या टीमचा कॅप्टन अर्थातच सागरच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये आले 3 षटकार. सकाळची सुरुवात कशी असावी सागरला विचारा. 3 चेंडू 3 षटकारांना असावी. ही स्वप्नातली बॅटिंग नाहीये, ही खरी खुरी बॅटिंग आहे, जो मैदानामध्ये येऊन सध्या टीमला आणि संघाला एक आत्मविश्वास देतोय. 3 चेंडू 3 षटकार. सागरने आज सुरुवात केले रेकॉर्ड्सनं. आज ठरवून आलाय मैदानामध्ये. लॉफ केलाय, सरळ बॅटनं पंच केलाय. खेळाडू लंग ऑफला. अगदी चेंडू आपण पाहिलं तर गॅदर केला जातो. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. सागरची बॅटिंग आज बघून जरूर तुम्हाला वाटलं असेल, काल रात्रभर आपली बॅट त्यानं चार्जिंगला ठेवली. मेसेज पडला चार्जिंग फुल झाले आणि तशीच बॅटिंग घेऊन, तशीच बॅट घेऊन तो मैदानामध्ये दाखल झाला. चार्जिंग फुल बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग. पहिल्या 4 चेंडूच्या अखेरीस, 5 चेंडूच्या अखेरीस 19 धावा. बॅट फिरवली आहे, चेंडू तोपर्यंत निघून जातो. अंपायरनं सांगितलं ओव्हर क्रमांक 1 चा खेळ, ओव्हर क्रमांक 1 चं युद्ध, ओव्हर क्रमांक 1 ची हमरी तुमरी थांबली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. उधवणे टीम सागरनं बाजू मजबूत दाखवली. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अप्रतिम युट्यूब लाईव्ह स्पर्धेचा आनंद जर घर बसल्या तुम्हाला घ्यायचा असेल तर अर्थातच 4K लाईव्ह 4K लाईव्ह की स्कोरर या युट्यूब वाहिनीवरती जा. लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तिथून पुढे असणाऱ्या सर्व मॅचेसचा आनंद याच वाहिनीवरती घ्या. तंतोतंत स्कोरिंग अपडेट आणि त्यानंतर असलेली कॅमेरा मुवमेंट अप्रतिम. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाऊया, जिथे पहिला चेंडू डॉट आलाय. जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर चरण वाटो टीमनं प्लॅन बी कदाचित बाहेर आणला असेल. चरणला जसा बाहेर काढला, वाटो टीमला माहिती इथून धावा थोड्याशा थांबणं गरजेचं आहे. सरळ बॅटनं पुन्हा पंच केलाय. लॉफ करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू निघून जातोय. आज सागर थांबणार नाहीये, आज सागर थकणार नाहीये. आज सागरनं ठरवलंय आज सुरुवात दमदार करणार. आज कोणालाही माफी नाहीये. आज ओव्हर क्रमांक 1 असो किंवा ओव्हर क्रमांक 2 असो, बॅट तळपणार, बॅट चालणार
आणि आज बॅटवरती आता त्याचा विश्वास बसलाय. संपूर्ण टीमचा विश्वास आता त्यानं कमावलाय. कॅप्टन कसा असावा? कॅप्टन जबाबदारी घेणारा असावा. पहिल्या चेंडूपासून जबाबदारीनं बॅटिंग करतोय. 7 चेंडूमध्ये त्याने ठोकले 23. हा ही उचलला जातोय. ना मुहूर्त देखेंगे ना सूरत देखेंगे. सुबह सुबह हम तो अपने टीम की स्कोर की जरूरत देखेंगे. व्हाट अ बैटिंग, अफलातून बैटिंग. ही सकाळ आहे आणि सकाळी सूर्य तो उगवला, मात्र सागरची बॅटिंग अगदी तळपतीये. व्हाट अ बैटिंग परफॉर्मन्स. So elegant, so beautiful. It's just looking like a wow. सर बॅटनं गोलंदाजाच्या अगदी हाताला चटका देऊन चेंडू आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न नाहीये. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज देखील आता दाखल झाला. आशिष सोरगे सर फ्रॉम कराड तालुका, पण आता वाटत असेल की पाटण तालुका आणि कराड तालुका आणि पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा आवाज तो बनलाय. एक सिंगल धाव. ऑक्शन पासून त्यांनी पीटीपीएल कमिटीचा टी शर्ट तसाच ठेवलाय. लॉफ केला यावेळी देखील सरळ बॅटनं अगदी लंग ऑफला खेळाडू. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं दुसरीचा प्रयत्न केला जातोय. वाटोय टीमला हे थोडस पत्त्यावरती पडू शकतं, कारण की ऑलरेडी धावा भरपूर खर्च होत आहेत. त्याच्यामध्ये सिंगल डबेलची भर टाकणं म्हणजे संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचणं. काय धावसंख्या चालू आहे. सकाळी सकाळी बुलेट ट्रेन मध्ये बसल्यासारखं वाटत असेल उद्धवने टीमला. वंदे मातरम ट्रेन मध्ये आपण बसलोय की काय. आणि बघता बघता गाडीनं 32 किलोमीटरचं अंतर पार केलंय. खाली राहिलाय हा. विकेट किपर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. त्याला माहिती आहे मागे आहे डिक्लेअर, मात्र अंपायर सेट डिक्लेअर येस नाही थँक्यू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपला गेला. 2 ओव्हरच्या अखेरीस 32 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. यानंतर टॉस साठी वन साइड जिव्हाळा आणि RV11 बाचोली. वा व्हाट अ मॅच यार. ही मॅच बघाय वेगळी मजा आहे. RV11 बाचोली विपक्ष वन साइड जिव्हाळा. म्हणजे वंडर बॉय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वन साइड कॅप्टन 26. अशी मॅच असेल. दोन ओव्हर झालेत. 32 धावा. ओव्हर क्रमांक 3 साठी शंकर दाखल झाला. लॉफ केला. आडव्या बॅटनं चेंडू पकडला. नॉन स्ट्राईकला फेकी केली नाहीये. धाव घेतली नाहीये. टीम बोलत असेल सागर रुकेगा तो सागर ठोकेगा. सागर आज तो कभी नहीं झुकेगा. आणि सध्या त्यानं थांबणं देखील गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल धाव. कदाचित सागर दुसऱ्या धावेसाठी बघू शकतो. दुसरी धाव यावी मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न. फेकी केले चुकीच्या दिशेला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उद्धवने टीमनं आज ठरवलंय आज मारायचा तर टॉपच्यालाच मारायचा. काय सुरुवात केली आहे. टॉपच्या पहिल्या ओव्हर पासून बॅटिंग आणि त्यानंतर वाटोय टीमच्या समोर बऱ्याचशा अडचणी उभ्या ठेवल्या. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन. खेळाडू वेगाने जाईल जरूर. पुन्हा एक सिंगल धाव. खेळाडू जातोय स्वतःला सांभाळ. चेंडू पकडला. फेकी केली आहे. कदाचित सागर अडकू शकतो, पण नॉन स्ट्राईकला दुसऱ्या खेळाडूला जीवदान भेटते की काय. होय इथेही 2 रन पूर्ण झालेत दादा. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. 36 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. फास्ट स्कोर अपडेटिंग याला बोलतात. अप्रतिम स्कोर अपडेट. ज्या पद्धतीने युट्यूब वाहिनीचं काम चालू आहे, मला वाटतं ऑक्शनला देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने काम त्यांचं राहिलं. हे असतं काम. आणि हे असते क्वालिटी बॅटिंग. मागचा पाय थोडासा वाकवला होता. थोडा बसला मग चोपला. अप्रतिम फटका. आणखीन एक पंच येतोय. मंच छोटा हो या मंच बड़ा हो, पंच तो बड़े बड़े लगाऊंगा. मैं रुका है तो मैं ठोकूंगा. व्हाट अ बॅटिंग. सागरनं उद्धवने टीमचं कॅप्टन आणि कॅप्टन पद काय असतं हे दाखवून दिले आजच्या दिवसामध्ये.
एक अफलातून बॅटिंग. आणखीन एक जातोय, आणखीन एक. हा भेटणार नाहीये. लांब लांब लांब, भरपूर लांब हा पोचलाय सीमा पार. जणू सागरनं सांगितले, जा घेऊन या तो हरवलेला चेंडू. नसेल तर नवीन काढा, पण मी नाही थांबणार. मी लांबच लांब ठोकणार. 48 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 48. हा देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. सागर आतापर्यंत 47 धावसंख्येवरती खेळतोय आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा इथे त्याने कंप्लीट केलेत. या पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे टीमचा कॅप्टन सागरची बॅटिंग आवडली असेल. 47 धावेची बॅटिंग, 48 धावा त्यानं आतापर्यंत ठोकल्यात. ही 50 जरी झाली नसेल तरी कित्येक खेळाडूंच्या मनामध्ये त्यानं आपली 50 केली आहे. याला बोलतात परफॉर्मन्स. पाऊस शांत होता पण सागरची बॅटिंग नाही, आणि जेव्हा पावसानं बॅटिंग चालू केली तेव्हा सागरची बॅटिंग 48 वरती थांबली. नॉट आउट. 48 धावा त्याच्या बॅट मधून. अफलातून बॅटिंग. उधवणे टीमचा सागर, दमदार सागर, धुवाधार सागर. आता टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं आपण पाहिलं तर 51. 51 धावेचं टार्गेट. सो कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला टीम वन साइड जिवाळ टीम कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला RV11 बाचोली टीम. दोन्ही कॅप्टन आपण या लगेच करूया टॉस. RV11 या नावानं टीम आपण पाहिली तर गेले कित्येक वर्ष खेळते. दिघे साहेबांच्या आठवणीमध्ये ही टीम, दिघे साहेबांची आपण पाहिली तर कंपनी RV11, त्याच नावानं हा संघ आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी खेळताना दिसतो. आणि यंदाच्या वर्षी देखील रेनी सीझनला हा संघ थांबला नाहीये. एंट्री भरपूर आहेत या संघाच्या. टॉस केला जाईल. या RV11 कॅप्टन या. वंडर बॉय रितेश. एकावन्न धावा या मॅच मध्ये करायचे. 51 बाच अगदी दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे टीम 51 धावेचं टार्गेट देत असताना शिवशक्ती वाटोळी टीम. दादा 51 धावेचं टार्गेट, एक वेगळी मजा येईल. वाटोळे टीम चेसिंगला बोलतात 51 द्या 50 द्या. चेसिंगला एक वेगळी बॅटिंग करणारी वाटोळी टीम आहे. चेसिंगचा खरा आनंद आहे वाटोळी टीमला. मात्र उधवणे टीमची बॉलिंग अटॅक आता महत्वाची आहे. आपने बैटिंग कर दिया, आपका काम खत्म नहीं हुआ. अब भी बॉलिंग बाकी, अभी मैच बाकी, अभी पहले इनिंग बाकी है. करूया टॉस. वंडर बॉय बाचोली टीमचा दाखल झाला. करूया टॉस. वेलकम प्रवीण दादा. वन साइड जिवाळ टीम आणि संस्कारला कॅप्टन पद दिलंय. संस्कारच्या खांद्यावरती थोडी जबाबदारी दिली आहे. छापा कॉल बाचोली टीमचा. RV11 वॉन दी टॉस, इलेक्टेड टू. थोड्याच वेळामध्ये ते सांगतील. आणि कॅप्टन आपण पाहिलं तर संस्कारला यंदा कॅप्टन पद दिलंय, कॅप्टनशिप दिली आहे. खेळाडू तयार केले जातात बरेचसे. नवनाथ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कदाचित राजेश मैदानामध्ये दाखल होतोय. आकाश दाखल होतोय गोलंदाजीसाठी. आता उधवणे टीम कडे ज्या पद्धतीने सागर होता, एका बाजूला वाटोळी टीम बोले आमच्याकडे नवनाथ आहे. ही जी पेयर है, आपके पास सागर है, हमारे पास नवनाथ है, आपके पास शेर है, हमारे पास सवा शेर है, आपके पास बाहुबली, हमारे पास ग्रेट खली है. जी खलीबली आहे ती या इनिंग मध्ये डेफिनेटली होईल. वाय नॉट. 51 धावेचं आव्हान. जर चेसिंग झाली तर वेगळी मजा येईल. मॅच बनली तर वेगळी मजा येईल. कारण की पहिल्या सत्रामध्ये 51 धावा म्हणजे मॅचचा एक वेगळा आनंद बघायला भेटू शकतो. लेट्स प्ले द मॅच. सेकंड इनिंग सुरुवात. पहिला चेंडू बॅटवरती आला नाहीये. अगदी डॉट जातोय. उधवणे टीम थोडीशी शांत दिसते, पण बॅटिंग मध्ये आज
शांत दिसली नाहीये. खास करून सागर ज्या पद्धतीने 51 धावा उभ्या केलेत, एक चांगली टोटल उभी केली. फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कदाचित वन बाउन्स घेऊन चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. येईल चौकार आणि हा होता फुल टॉस. ज्या पद्धतीने थोडासा खाली डीप होता आणि त्याचसाठी आपण पाहिलं तर हा चेंडू खेळत असताना थोडंसं सोपं राहिले, कारण की हाईट नव्हती या चेंडूला एवढी. 4 धावा प्राप्त केलेत. सुरुवात झाली आहे पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. म्हणजे आहे इटका जवाब पत्थर से देंगे त्या पद्धतीने मॅच अजूनही चालू आहे. लॉफ्ट केलाय, फटका चांगला खेळलाय. नवनाथच्या बॅट मधून मिड विकेटला डीप मध्ये आहे खेळाडू. अगदी आपण पाहिले तर पकडली जाते अप्रतिम कॅच. निलेशने ही कॅच पकडली आहे. टीमचा मी म्हणेल की एक लकी खेळाडू, एक महत्वाचा खेळाडू निलेश चेंडूच्या खाली होता आणि त्यानंतर अगदी हा चेंडू अलगद त्यानं पकडला. मी म्हणेल फक्त कॅच नाही तर समोरच्या टीमला पहिला धक्का नवनाथच्या स्वरूपामध्ये देण्यासाठी एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं दाखवलंय. वेल डन कॅच. निलेश हल्ली प्रॅक्टिस मध्ये कंटिन्यू आहे. सकाळी प्रॅक्टिस करतो, दुपारी प्रॅक्टिस करतो, संध्याकाळी प्रॅक्टिस करतो. कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असलेला खेळाडू. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी स्थिर आहे 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन अ स्कोर कार्ड. नवीन फलंदाज दाखल झालाय ऋषी. पहिल्याच ओव्हरमध्ये जो धक्का भेटलाय त्या धक्क्यातून बाहेर यायचंय, त्या धक्क्यातून सावरायचं आणि तिथून एक स्कोर बनवायचा आहे, तोही 50च्या पुढे. आणि या वाटोळी टीमला इथून थोडासा कमबॅक करावा लागेल. सिंगल डबलनं जास्त काम चालू शकत नाही. आणि यामध्ये आपण पाहिले तर ओहो हो 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 यावेळी अगदी मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला होता फ्लाय मध्ये. जिथे आपण पाहिले तर सिंगल एक डिक्लेअर मध्ये धाव जाते. ओव्हर क्रमांक 1 दमदार राहिली. आकाशची गोलंदाजी, त्याच्यामध्ये वेग आहे आकाशकडे आणि एक चांगला रनअप घेऊन तो धावत येतो. कारण की रेनी सीझनला रबर बॉलला एवढा मोठा रनअप तुला बघायला भेटत नाही. 2 ते 4 पावलांचे रनअप तुला बघायला भेटतात. मात्र आकाश ज्या पद्धतीने रनअप घेऊन गोलंदाजी हाताळतोय. अफलातून लॉफ केलाय, लंग ऑफ लंग ऑनला खेळाडू आहे. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग झालीये थोडीशी. अंपायरने सांगितले भेटतील 4 धावा, येईल आणखीन एक चौकार. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे 9 या धावसंख्येवरती जाते. 9 ऑन अ स्कोर कार्ड. मॅच बनायला जास्त वेळ लागणार नाहीये. तुला एखादी 20-25 धावांची ओव्हर भेटली, बनली मॅच. आणि त्या एका ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये असेल का टीम वाटोळे? ती एक ओव्हर शोधेल का, की 20-25 धावांची एखादी ओव्हर शोधूयात? कमी गतीचा चेंडू, थोडासा आपण पाहिलं तर फ्लाईट ठेवला. अगदी यॉर्कर स्वरूपामध्ये हा चेंडू पडला गेला. खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथेच समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जर टीम वाटोळी संघ आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले अगदी 9 वरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर युट्यूब वाहिनीवरती दाखवलं जातंय 12 चेंडू मध्ये 42 धावेंची गरज आहे. 12-42 हे समीकरण सध्या मात्र दाखवलं जात आहे. मगाशी उल्लेख केला की 20 ते 25 धावेची एखादी ओव्हर मॅचला कमबॅक करून देऊ शकते वाटोळी टीमला. ओमकार दाखल होतोय गोलंदाजीसाठी. सेकंड स्पेल त्याच्या हातामध्ये. हाफ ट्रॅकर, कदाचित ओमकारची ती ओव्हर आहे का? ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मी मगाशी उल्लेख केला की 20 ते 25 धावांची जर ओव्हर आली तर वाटोळे टीम कमबॅक करू शकते. आणि कमबॅक करणारी ही ओव्हर ठरू शकते का? कारण की ओमकारने ज्या पद्धतीने चेंडू टाकलाय, मी म्हणेल फक्त टाकायचं म्हणून टाकलाय. टप्पा नव्हती, लाईन नव्हती, लेंथ नव्हती. हाफ ट्रॅकरांनी समोर फलंदाजाला आमंत्रण दिलंय. हे आमंत्रण नव्हतं, निमंत्रण होतं. दोन्ही हाताने ते स्वीकारलंय. अप्रतिम स्ट्रोक. पहिला चेंडू अगदी षटकार ठोकलाय. ओव्हर क्रमांक 2 ही सुरुवात झाली. आत्ता मॅच चालू झाली आहे.
पहिल्या चेंडूपासून ही मॅच चालू झाली आता. हो 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 माय गॉड, कमी गतीचा चेंडू, कदाचित फलंदाजाच्या मनामध्ये लड्डू फुटा. कारण की हे जे चेंडू येतात आणि ज्यानंतर तुम्ही लालच करता, त्या लालचपोटी तुमची बॅट लवकर फिरते आणि तेच घडतंय. स्वतः सागर आता कॅप्टन झाली यष्टांच्या मागे. तिथून तो चेंडू कशा पद्धतीने टाकावा कदाचित हेही खुणावेल. मात्र आता खरी मजा आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आलेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती येतील, कारण की 10 मध्ये 36 हवेत अजूनही जिंकण्यासाठी. हो 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 हो, ब्लेड आउट. विकेटचं पतन. कधी कधी सिंपल गोलंदाजी डिंपल बनून जाते आणि बऱ्याचदा या गोष्टी घडतात. स्लोर वन गोलंदाजी, मोठे फटके मारण्याचे प्रयत्न, लालच भरी गोलंदाजी आहे आणि या लालच भरी गोलंदाजीमध्ये बरेचसे मासे अडकू शकतात. पहिला मासा अडकला आणि पहिली विकेट भेटली आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर ओमकारच्या खात्यामध्ये मात्र संघाला 2 धक्के दिलेत. आता 9 चेंडू आहेत आणि 36 धावेची गरज. येस रितेश वॉन दी टॉस आणि कदाचित गोलंदाजी घेतली बाचोली टीम. RB11 बाचोली कदाचित बॉलिंग घेतली दादा. बॉलिंग ना. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले नवीन फलंदाज बॅटिंगसाठी सचिन. मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 ज्या पद्धतीने स्पर्धा पाहता मराठवाडी टीमचं नाव गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं तर पाटण तालुका टेनिस क्रिकेट या फॉर्म मध्ये आपण पाहिलं तर अजूनही स्ट्रॉंग आहे आणि त्यामागे आपण पाहिलं तर सर्व खेळाडू आणि याच खेळाडूंच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहता. या टीमच्या वतीनं संपूर्ण स्पर्धा. मंगलमूर्ती मराठवाडी टीमनं पाटण तालुका टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं कोहिनूर हिरा दिला. गणेश सुरेश शिंदे त्याचं नाव. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर आजही एक चांगला अंपायर देखील मराठवाडी टीमने दिलेत, उमेश शिंदे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी आणखीन एक विकेट. चेंडू यष्ट्यांना अक्षरशः स्पर्श करून निघून जातोय. विकेटचं पतन. बाबूदादा सुतारचा देखील उल्लेख करेल. बाबूभाई ज्या पद्धतीने तेही मराठवाडीचेच आहेत आणि असे बरेचसे मित्र परिवार आपण पाहिले तर मराठवाडी या गावानं दिलेत. संदीप दादा आमचा पवार असेल, असे बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर या संघानं खऱ्या अर्थानं उभे केले, संघानं खऱ्या अर्थानं दिले आणि त्या सर्व खेळाडूंना आपण पाहिलं तर तालुक्याच्या नावासाठी खेळ केला, आपल्या गावाच्या नावासाठी खेळ केला. एका बाजूला खेळ थोडासा मैदानामधला शांत झालाय, जिथे पहिल्या 2 ओव्हर संपण्यासाठी 1 चेंडू अजूनही बाकी, मात्र 7 चेंडू मध्ये अजूनही 35 धावेंची गरज. पाहताय मॅच थोडीशी फसली आहे, थोडीशी शांत झाली ही मॅच. लॉक करण्याचा प्रयत्न, प्रतिम गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आकाशच्या गोलंदाजी मध्ये देखील धावा आपण पाहिले तर 2 चौकार आले, मात्र ओव्हर क्रमांक 2 आपण पाहिली तर ज्या पद्धतीने ओमकारने हाताळली, पहिला षटकार आला असं वाटलं ओव्हर जाते 25 रनची, मात्र बघता बघता ओव्हर फक्त 8 धावेंची टाकली त्यानं. 2 विकेटही घेतलीत त्यामध्ये. बऱ्याचदा या सिंपल गोष्टी आपण पाहिले तर महाग ठरतात आणि सध्या ही सिंपल गोलंदाजी भरपूर महाग ठरली असं म्हणायला हरकत नाहीये. 6 चेंडू 34 धावेंची, 5 षटकार 1 चौकार तुला लगावायचे. साहिल ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय. हो हो हो, लॉफ केलाय. खेळाडू आहे जिथे आपण पाहिले तर निलेश यावेळी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस यावेळी कॅच बनवता आली नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, थोडासा पुढे चेंडू राहिला. पावसाळी सीझन मध्ये बऱ्याच गोष्टी अवघड असतात ज्या सोप्या दिसतात, कारण की एखाद्या चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीने चिखलातून प्रवास करावा लागतो. पडल्यानंतर थोडासा बाहेर, अंपायर नितीन सर यांचा इशारा व्हाईट बॉलचा. मालदांचा सिंगम ऍज अ मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. अमोल दादाचं कौतुक आम्ही नेहमी करतो. ऍज अ लेग अंपायर आणि बरेच खेळाडू मी म्हणेल की अमोल दादा घडवतो हल्ली. अमोल दादा माने लॉफ करण्याचा प्रयत्न, हाही बॉडीवरती हात लागतोय.
एक सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये धाव येईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव. आजही गिरेवाडी टीम आहे इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसेल. इट्स नो बॉल. अगदी भरपूर वरून टाकण्याचा प्रयत्न. चेंडू नक्की हातातून निसटला की काय, कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू हाताला गोलंदाजानं पहिल्यांदा स्वतःचे हात बघितले आणि त्यातून थोडंसं दिसून आलं की हा चेंडू निसटलाय. लॉफ केलाय. भरपूर उशीर झाला या फटक्याला. बराच वेळ झाला आणि या फटक्यानं कदाचित आपण पाहिलं तर उधवणे टीमला फरक पडणार नाहीये, कारण की या षटकारानं फक्त धावसंख्या वाढली आहे. स्कोर चेस करणारी आणि स्कोर चेसिंग साठी मदत होणारा हा षटकार नव्हता. यावेळी देखील आपण पाहिलं लॉफ करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरती आदळतोय, जागेवरतीच खेळत राहील. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यानंतर विजयी संघाचा चर्चा आपण करणार आहोत. हाही लॉफ केलाय. भरपूर उशीर झालाय आणि हे फटके आधी येणं गरजेचं होतं. जे ओव्हर क्रमांक 2 मध्ये असे षटकार येणं गरजेचं होतं, कारण की 2 षटकार आले. एक चेंडू मध्ये 17 धावेची गरज आहे. मॅच बनली असती जर आधीच्या ओव्हरमध्ये 2-3 असते तर. अखेरीस मॅच समाप्त झाली आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे टीमनं मॅच वरती सिक्का मोहरतब केलाय. पहिल्या मॅच वरती नाव कोरलंय आणि खास उल्लेख करेल 48 धावांची धुवाधार खेळी करणारा उधवणे टीमचा कॅप्टन या मॅच मध्ये चमकलाय. अप्रतिम बॅटिंग सागरची, 48 धावांची खेळी त्याची आणि उधवणे टीमला दिला एक वेगळा आत्मविश्वास. वाटोय टीम हार्ड लक बॅड लक. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे टीम सोबत 2 हात करत असताना शिवशक्ती वाटोय टीमला थोडंसं पराभूतला सामोरं जावं लागलं. मात्र त्यांच्याही खेळाचं कौतुक करा.